आपल्याला पाहायचा आहे पहिला धडा 8वीचा परिमेय आणि अपरिमेय संख्या रॅशनल नंबर्स अँड इरॅशनल नंबर्स। तर त्याच्यासाठी अगोदर काय उजळणी म्हणून पहिले काही व्याख्या माहित पाहिजे, डेफिनेशन। पहिली नॅचरल नंबर्स। नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या। आता नैसर्गिक संख्या कोणत्या येतात? ज्या संख्येची सुरुवात एकापासून पुढे होते, 1 2 3 4 5 अनंत, याला म्हणायचं नैसर्गिक संख्या म्हणजेच नॅचरल नंबर्स। त्याच्यानंतर आहे होल नंबर्स। दुसरं होल नंबर्स। होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या। पूर्ण संख्या कशाला म्हणायचं? ह्याच्यामध्ये 0 वाढला की ह्यालाच पूर्ण संख्या म्हणता येते। म्हणजे पहिली संख्या आहे 0, दुसरी 1 2 3 4 5 6 डॅश डॅश, ह्या आहेत पूर्ण संख्या। नैसर्गिक संख्यामध्ये एक संख्या वाढली 0 की त्या झाल्या पूर्ण संख्या। मग हे अनंतापर्यंत सगळ्या पूर्ण संख्या आहेत, म्हणजेच होल नंबर्स आहेत। होल नंबर स्टार्ट्स फ्रॉम 0 टू 1 2 3 4 अप टू अँड सो ऑन, तर ह्याला म्हणायचं होल नंबर्स। तिसरे इंटेजर्स। इंटेजर्स म्हणजे पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्या। आता पूर्णांक संख्या म्हणजे काय? हे सगळेच 0 पासून पुढचे 1 2 3 4 डॅश डॅश, आणि इकडे पाठीमागचे सुद्धा -1 -2 -3 डॅश डॅश, हे सगळे काय आहेत? इंटेजर्स, पूर्णांक संख्या। 0 पासून पलीकडच्या सगळ्याच 0 1 2 3 4 अनंतापर्यंत, आणि डावीकडे सगळ्याच -1 -2 -3 -4 -5 -6 -7 अप टू अँड सो ऑन, ह्या सगळ्या काय आहेत? पूर्णांक संख्या आहेत, त्याला म्हणायचं इंटेजर्स। तर ह्या एवढ्या संख्या माहित असायला पाहिजेत आपल्याला, कारण ह्या आपल्याला रिपीट धड्यामध्ये येणार आहेत, म्हणून हे एवढ्या आपल्याला संख्येमध्ये काय फरक आहे ते कळायला पाहिजे। तर हे झाल्याच्या नंतर आपल्याला रॅशनल नंबर म्हणजे काय आणि इरॅशनल नंबर म्हणजे काय पाहायचं। तर पहा, आता हे मोडतो मी आता। तर पहा आता रॅशनल नंबर म्हणजे काय? जी संख्या m/n या स्वरूपात लिहिता येते आणि m आणि n पूर्णांक संख्या असतील, m व n पूर्णांक संख्या म्हणजेच इंटेजर्स। पहा, जी संख्या m/n स्वरूपात असते व m आणि n पूर्णांक संख्या असतील आणि n 0 नसेल, तर m/n ह्या स्वरूपातील संख्याला परिमेय संख्या म्हणायचं। या स्वरूपातील संख्याला परिमेय संख्या म्हणायचं। मी ह्याची व्याख्या लिहितो। पहा काय म्हणायचं एकदा। द नंबर ऑफ द फॉर्म m by n are called rational numbers. दोन कंडिशन येतात। are called rational numbers when m and n are integers but n is not 0. The number of the form m upon n is called the rational number if m and n are integers and n is not equal to 0. म्हणजे m/n स्वरूपातील संख्याला परिमेय संख्या म्हणायचं जर जेव्हा m आणि n
हे पूर्णांक संख्या असतील आणि n 0 नसेल तर मी हेच मराठीमध्ये लिहितो व्याख्या. m भागिले n स्वरूपातील संख्येला परिमेय संख्या म्हणतात. जेव्हा m व n पूर्णांक संख्या असतात व n 0 नसतो. पहा, m छेद n स्वरूपातील संख्येला परिमेय संख्या म्हणतात जेव्हा m आणि n हे दोन्ही पूर्णांक संख्या असतात व n 0 नसतो. त्याच वेळेस m छेद n स्वरूपातील संख्येला परिमेय संख्या म्हणतात. ह्या झाल्या परिमेय संख्येची व्याख्या. ह्याचा सरळ सरळ अर्थ काय आहे? छेदामध्ये 0 नसला पाहिजे. छेदामध्ये दुसरी कोणतीही संख्या असेल तर ती परिमेय संख्याच आहे. तर ती परिमेय संख्याच आहे. उदाहरण दिलेले तिथं पहा. उदाहरण एक्झाम्पल पहिले -25/3 पहा. इथं छेदामध्ये 0 नाही आणि दोन्ही संख्या m आणि n पूर्णांक संख्या पाहिजे. बघा -25 आणि 3 पूर्णांक संख्या आहेत, इंटिजर्स आहेत ते दोन्ही, म्हणून ही परिमेय संख्या आहे. दिस इज अ रॅशनल नंबर. दुसरं एक्झाम्पल दिलंय 10/-7. ही सुद्धा परिमेय संख्या आहे कारण छेदामध्ये 0 नाही, -7 येतं आणि दोन्ही संख्या पूर्णांक संख्या आहेत म्हणजे 0